गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र भक्तिमय, शिर्डी, शेगाव आणि अक्कलकोटमध्ये लाखो भाविकांची गर्दी। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये भक्तीचा महासागर उसळलाय। शिर्डीतील साईबाबा मंदिर, शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परदेशातूनही लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झालेत। मंदिर प्रशासनाने दर्शन, सुरक्षा, वाहतूक आणि महाप्रसादाची चोख व्यवस्था केली आहे। शिर्डीत गुरूंचे स्थान मानल्या जाणाऱ्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। देश विदेशातून आलेले साई भक्त श्रद्धा आणि सबुरीचा संदेश घेऊन समाधी मंदिरात दर्शन घेत आहेत। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मंदिर परिसर पूर्णपणे भक्तिमय झाला असून दर्शन सुरळीत व्हावे यासाठी संस्थानाकडून अतिरिक्त रांगा, सुरक्षा आणि नियोजन करण्यात आले आहे। शेगावमध्येही श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। विदर्भासह महाराष्ट्र आणि देशभरातून आलेले हजारो लाखो भाविक महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत। मंदिर परिसरात शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था असून भाविकांमध्ये मोठा उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण आहे। अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठीही भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्यात। मंदिरासह अन्नछत्रातही भाविकांची मोठी वर्दळ आहे। हजारो भक्त महाप्रसादाचा लाभ घेत असून मंदिर प्रशासनाने दर्शन, अन्नछत्र आणि सुरक्षेची उत्कृष्ट व्यवस्था केल्याने भाविक समाधान व्यक्त करत आहेत। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डी, शेगाव आणि अक्कलकोट ही तीनही तीर्थक्षेत्रे आज भक्तिरसात न्हाऊन निघाली आहेत। लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळत आहे। महाराष्ट्र माझा न्यूज विशेष प्रतिनिधी प्रवीण कासार।